झाडलोट करून आंघोळ पांघोळ झाल्यानंतर मस्त दिवसाची सुरुवात ही सूर्यदेवतेच्या दर्शनाने झाली। बगीचातले मोगऱ्याचे फुलं देवाला वाहून देवपूजा केली आणि त्यानंतर हे तोरण मस्त दरवाजाला बांधले, कारण दिवस होता गुढीपाडव्याचा, अर्थातच मराठी नववर्षाचा पहिला दिवस। म्हणून मस्त गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी बागेत लावलेली माझी मेथीची भाजी मी उपटून घेतली आणि मस्त त्याच्यापासून नैवेद्याची तयारी केली। स्वयंपाक करत असतानाच पाणी आले होते, तर मग ओटा धुवून घेतला आणि रांगोळीसुद्धा काढली। त्यानंतर आम्ही सुरुवात केली गुढी उभारण्याच्या पूजेसाठी। ऋषीने मस्त तांब्या आणि काठीला सजवून घेतले आणि त्यानंतर आम्ही पूजा मांडून मस्त गुढीची पूजा केली। आपल्या भारतीय प्रत्येक सणामागे एक महत्त्व आहे आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं जे रिझन आहे ना, ते खरंच खूप जाणून घेण्यासारखं आणि चांगलं आहे। गुढी उभारून झाल्यानंतर पूजा झाली आणि त्यानंतर मस्त स्वयंपाक करून आंबेरसाचा नैवेद्य गुढीला दाखवला आणि अशा प्रकारे गुढीपाडव्याचा दिवस खूप छान आनंदात गेला। भेटूयात पुढच्या